नमस्कार, मी संदीप पाटील, वेलकम सीड्स कंपनी प्रतिनिधी. आपण वेलकम सीड्सच्या डेमो टमाटा दिला होता दादांना. 30-33 टोमॅटोच्या प्लॉटवर आलो आहे. दादांनी सुंदर असा प्लॉट बनवलेला, थंडी होती. त्या प्लॉटचा आपण पीक पाणीसाठी आलो होतो. दादांकडनं जाणून घेऊ व्हरायटी कशी राहिली 30-33, आणि त्यांनी दुसरी नामांकित कंपनीची चेकमध्ये व्हरायटी लावली, त्याच्यामध्ये आणि आपल्या 30-33 मध्ये काय फरक वाटला त्यांच्याकडनं जाणून घेऊ. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा अगोदर. मी खंडेराव दावाड, मुक्काम पोस्ट दापूर, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. बरं, आपण जी वेलकम सीडची ट्रायल व्हरायटी लावली, कोणती व्हरायटी लावली? ही वेलकम सीडचं 30-33 म्हणून व्हरायटी लावली आहे. बरं, हे रोप किती लावलेत? रोप मी सध्या डेमो प्लॉट असल्यामुळं मी 1500 रोपं लावली आहे. बरं, कुठून घेतलीत रोप? मी विरगाव अकोला तालुका विश्व हायटेक या नर्सरीतून रोपं घेतले. विश्व हायटेक. विश्व हायटेक आरगाव विरगाव अकोले. बरं, 1500 रोपासोबत तुम्ही आता ही जी 30-33 लागवड केली, हिच्या बाजूला दुसरी पण नामांकित कंपनीची व्हरायटी लावली का? लावलेली. हा, त्याचे किती रोपं लावलेत? त्याची 4500 रोपं लावली आणि हे 1500 रोपं लावली. एक डेमो. बरं, एकंदरीत जे आपली 30-33 डेमो लावले, तुम्हाला व्हरायटी कशी वाटली? व्हरायटी एकदम बेस्ट आहे, अतिशय उत्तम व्हरायटी आहे ही. म्हणजे थंडी असू किंवा आता ही आपले दोन सीजन मध्ये ही व्हरायटी आली. म्हणजे पावसाळ्याचा काही भाग आणि थंडीमध्ये फुल थंड चालू. वर्षीचं टेम्परेचर पूर्ण स्लो आहे, म्हणजे आपलं थंड आहे. एवढी थंडी असताना माझ्या प्लॉटला एवढी सेटिंग झाली. आणि अदर जी कंपनीची असेल तिची पण सेटिंग याच्यापेक्षा जवळजवळ अर्धी आहे. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये नीच्यामध्ये फरक वाटलेला, सेटिंग जास्त आहे? सेटिंग याला जास्त आहे. आणि जी साईज मार्केटला आज पाहिजे, एक्सपोर्टला असेल किंवा अदर कोणत्याही राज्यामध्ये ही माल आज जर याचा तोडा केला, अजून 2 दिवसांना जर 4 दिवसांनी जर मार्केटला पोहोचला तरी ही तग धरून राहते. कारण याच्यामध्ये अशी खासियत आहे का याचा हा देठ आहे, हा छोटा आहे. आणि जी अदर कंपनीची मी व्हरायटी लावली त्याचा देठ हा मोठा आहे आणि ते त्याला म्हणजे ते चिरतं जर याच्यामध्ये क्रॅक होतं. मला आता याच्यामध्ये अजून एक पण फळ असं चिरलेलं दिसलं नाही. एवढी थंडी असेल पण याचं बारीक असल्यामुळे ना, आणि कडकपणा याच्यात सर्वात जास्त. कडकपणा जास्त आहे. आणि मार्केट व्यापाऱ्याला जी साईज पाहिजे, मीडियम साईज म्हणजे मीडियम साईजचा फायदा असा होतो का समजा हा माल मुंबईला न्यायचा आहे, अदर छोटी फॅमिलीसाठी लोक काय करतात, त्यांना छोटा माल पाहिजे. मोठा माल कमी टमाटे बसतात याच्यामध्ये. 1 किलो मध्ये कमी 10-12 टमाटे बसतील, अशा पद्धतीने याची साईज आहे. लोक याच्याकडे जास्त ऍक्टर व्यापारी जास्त होतात. मार्केटला न्यायला व्यापारी विचारायला सर्वात पहिल्यांदा माझ्याकडे, म्हणजे पहिल्यांदा कॅरेट मी सुरुवातीला नेले त्यावेळेस ही कॅरेट मी मोंड्याला ठेवले होते. त्यांनी ह्याच मालाकडे मला अट्रॅक्ट, म्हणजे सर्व शेतकरी सुकट बघायला आले, कोणता माल आहे, कोणती व्हरायटी, 30-33 ही व्हरायटी, म्हणजे कोणत्या कंपनीची. मी त्यांना सविस्तर माहिती दिली आणि अशा पद्धतीने एकदम उत्तम व्हरायटी अशी शेतकऱ्यांनी ही व्हरायटी 100% डोळे झाकून सीजन, म्हणजे हिवाळी व्हरायटी ही 100% लागवड करावी. बरं, तुम्हाला रोगाला कशी वाटली? बरं, इतर व्हरायटीपेक्षा रोगाला बळी नाहीच ही व्हरायटी. रोग नाहीच हिच्यावरती. पाकोळीचा प्रॉब्लेम नाही, पाकोळी नाही, थ्रिप्स नाही, आळई पण नाही. बघा तुम्ही इथं आता दिसतंय तुम्हाला समोर, असं काही नाही का समोर शेतकरी का दुसरा कंपनीचा डेमो त्यांनी स्पेशल, आम्ही शेतकऱ्याच्या प्लॉट मध्ये या डेमो आहे. इथं बघा, इथं दिसेल तुम्हाला सर्व, कुठं एक खराब फळ पण दिसणार नाही. क्वालिटी, शायनिंग बघा, सर्व बघा. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही पूर्ण ऑर्गॅनिक करता, जसं की रासायनिकचा कीटकनाशकाचा वापर नाही, तरी सुद्धा प्लॉट तुम्ही एकदम छान बनवलेला. बरं, तुम्ही ऑर्गॅनिक कीटकनाशक मध्ये ऑर्गॅनिक म्हणजे काय वेगळं काय करतात? ऑर्गॅनिक मध्ये आता केमिकलचे फवारे मारून लोकांना जर देण्यापेक्षा मी असं ठरवलंय का, आता माझे 1-2-3 मित्र त्यांनी त्यांच्या मी युट्यूबला बघतो, लोकांचे सल्ले घेतो. ऑर्गॅनिक मध्ये याला फक्त काय आपलं गोमित्र, शेण आणि बेसन पीठ, गोळी हेच पाहिजे, दुसरं काही याची गरज नाही. का दुसरं ऑर्गॅनिक म्हणजे लोक काही टाक, आपण ते काही नाही. ऑर्गॅनिक याच्यामध्ये मला माझ्या प्लॉटला पाकोळी आली, मी मिरची घेणार, मिरचीचा स्प्रे देणार त्याचं, म्हणजे प्रक्रिया करून. आणि खालून मला हे द्यायचं, समजा मायक्रोडोन द्यायचं किंवा काय, मी ते घरीच तयार करणार. म्हणजे रासायनिक तुम्ही युज नाही केलेला तरी एकदम जबरदस्त, म्हणजे आज काळाची गरज आहे त्याला. रासायनिक केलेलं नाही तरी पण प्लॉट आता छान बनवलेला आहे. परत तुम्ही जी आता 30-33 व्हरायटी लागवड केली, तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकता आणि तुम्ही समाधानी आहेत का? मी या व्हरायटीला 100% समाधानी आहे. मला एक म्हणजे ज्यावेळेस मी माझे रोपांची अदर कंपनीची बुक केली, दुसरीची एक व्हरायटी ती रेग्युलर व्हरायटी बुक केली, पण मला साहेबांचा फोन, म्हणजे विश्व हायटेकचे जे विरन थ्रोत साहेब आहे, त्यांनी काय सांगितलं की आमच्याकडे अशा कंपनीचे डेमोचे प्लॉट आहे. पण मला काय म्हणा, तुम्ही आमची कंपनीतील 5-6 हजार रोपं बुक केले, तुम्हाला एक वेलकमची एक व्हरायटी नवीन डेमो प्लॉट साठी तुम्हाला सर्व रोपं घेऊन जा मला बोलले होते. मी आज असं पस्तावलं की त्यांचं जे ऐकलं असतं, मला 0 रुपयामध्ये रोपं आली असते आणि त्या रोपांपेक्षा, म्हणजे त्यांच्यापेक्षा मला हा माल जास्त निघाला असता. पूर्ण मी डेअरिंग केली असती तर आज मी प्लस मध्ये असतो. ही जर व्हरायटी लावली असती, 33 व्हरायटी लावली असती तर. बरं, जो तुम्ही आता 30-33 लावला, हा एकंदरीत प्लॉट सुंदर आलेला आहे. आणि तुम्ही जो प्लॉट बनवला
याबद्दल तुम्ही आता किती तोडे झालेले आहेत? माझा हा आता 2 तोडे अगोदर आहे, तिसरा तोडा उद्या करायचा आहे मला. एकंदरीत मेजर जे कारण वाटलं तुम्हाला दुसऱ्या चेक व्हरायटीमध्ये याच्यामध्ये कडकपणा, हा, लांबच्या वाहतुकीला चांगला आहे आणि रोगाला सहनशील आहे. अजून एक सांगतो तुम्हाला साहेब, 2 मिनिट थांबव तुम्हाला मी. खाली म्हणजे माझं दुसरं क्षेत्र आहे, एक 25 गुंठ्याचं क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये मी लावले 4,500 रोपं लावली आणि हे 1500 रोपं लावली. ज्यावेळेस पहिल्यांदा मी काय केलं, पहिल्यांदा त्याची तोड म्हणजे एकच सेम दिवसाला तोडा आलाय, ते तोडल्यानंतर मला त्याच्यात 10 कॅरेट निघाली, म्हणजे मी 25 गुंठ्यात, आणि 1500 म्हणजे 4,500 रोपांमध्ये 10 कॅरेट निघाले पहिल्या तोड्याला, आणि ह्या व्हरायटीमध्ये पहिल्या तोड्याला मला 10 कोण, म्हणजे एवढा फरक आहे. म्हणजे आरली आरली म्हणजे पिकवायला पण चांगलं आणि सर्टिंग जास्त असल्यामुळे माल जास्त निघाला ना मला. ऍव्हरेज वाढला. 1500 काडी आणि 4,500 याच्यात कॉम्प्रोमाइज म्हणजे डबल ऍव्हरेज निघाला मला याच्यामध्ये. असं एकंदरीत व्हरायटी छान छान भेटली. छान व्हरायटी, तुम्ही समाधानी आहे? समाधानी आहे. शेतकरी बंधूंनो, दादांनी जो आपला डेमो प्लॉट लावला 30 ते 30 सुंदर असं नियोजन होतं, पूर्ण ऑर्गॅनिक बनवलेला आहे प्लॉट. त्यांचं रेग्युलर स्प्रे मिरची, लसण वगैरे असं घेऊन त्यांनी स्प्रे केलेले आहेत. आणि तुमचा एकदा आम्हाला मोबाईल नंबर सांगा माझा शेतकऱ्यांसाठी. मोबाईल नंबर 9403049347, खंडोबा वाट, दापूर. दादांना कॉन्टॅक्ट करायचा असेल तुम्ही दादांना कॉल पण करू शकतात. एकंदरीत त्यांनी सुंदर असा प्लॉट बनवला आणि आमचं डेमो ट्रायल लावल्याबद्दल त्यांचं पण आभार, धन्यवाद, थँक्यू. धन्यवाद.